यशस्वी नाही झालं. मग याच्या पुढे असं झालं की याच्यामध्ये जो ट्रिगर ऑफ येणं किंवा अचानक एकदम गती येण्याची प्रक्रिया झाली. म्हणजे अमेरिकन राज्यक्रांती यांनी सगळ्यात पहिल्यांदा लोकशाहीची स्थापना करणं, लिखित राज्यघटना किंवा अशा गोष्टींसाठी पाऊल उचललं. म्हणजे अमेरिकन लोकांचा जो अनुभव आहे तो असा आहे की स्वतःचे लोक सुद्धा स्वतःचं शोषण करू शकतात. म्हणजे इंग्लंड मधूनच काही लोक येऊन त्यांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या होत्या आणि त्या वसाहतींना स्वतःच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्लंडच्या विरुद्ध लढा द्यावा लागलेला आपल्याला आढळतो. म्हणजे वास्तविकता इंग्लंड ही लोकशाहीची जननी आहे, तरी सुद्धा तिथं लढा द्यावा लागला. त्यांच्याकडून अमेरिकन वसाहतींवरती अन्याय होत होता. पण अमेरिकन वसाहतींनी सगळ्यात पहिल्यांदा हे पाऊल उचललं. त्यानंतर फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. त्याच्यात सुद्धा समाजातले जे विविध स्तर होते, स्ट्रॅटिफिकेशन, त्याच्यामध्ये वरिष्ठ स्तर खालच्या स्तरांचं कसं शोषण करतात हे आपल्याला आढळून येतं. लक्षात येत आहे. म्हणजे मग ह्या ज्या राजवटी आहेत, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, याच्यामुळं या संकल्पनांना खूप धक्का बसला पूर्वीच्या. याच्यातून काही नव्याने अभ्यास केला पाहिजे अशी गरज आपल्याला निर्माण झालेली दिसते. मग आता एक लक्षात असं घ्या की पुढे पुढे अशा काही गोष्टी घडत गेल्या की तुलनात्मक शासनाची गरज अजूनच वाढत गेली. म्हणजे विशेषतः काय झालं की 2 महायुद्धांच्या काळामध्ये ज्या काही विविध राज्यघटना झाल्या, विविध गडबडी झाल्या, विविध राजवटी आल्या, विविध राजकीय हालचाली झाल्या, त्याच्यामधून तुलनात्मक शासनाचा अजून अभ्यास करण्याची त्या पद्धतीने गरज वाटली. म्हणजे 2 महायुद्धांच्या दरम्यान अचानक ध्यानीमनी नसताना रशियामध्ये राज्यक्रांती झाली. बोल्शेविक रिव्होल्युशन म्हणून ते ओळखलं जातं, बोल्शेविक राज्यक्रांती. आणि त्यातून साम्यवादी राज्यघटना स्थापन झाली. याच्यामध्ये कसं आहे, अनपेक्षित गोष्टी आहेत या. असं काही होईल अशी अपेक्षाच नव्हती ना पूर्वी, पण ते घडलं. त्यानंतर फॅसिझम, नाझिझम सारख्या प्रवृत्ती जन्माला आल्या. या सगळ्या गोष्टी अनपेक्षित होत्या. आणि मग काय झालं की इथं आपलं अभ्यासाची पद्धत चुकते हे कुठेतरी लक्षात यायला लागलं. हो की नाही? अभ्यासाची काहीतरी पद्धत चुकते आणि पद्धत बदलायला पाहिजे. तर ती कशी बदलायची, काय, याचे सगळे प्रयोग सुरू झाले. त्यानंतर आपल्याला असं आढळतं की दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये तर असं दिसतं की मोठमोठ्या देशांच्या ज्या राजवटी होत्या त्या सगळ्या, फ्रेंच, इंग्लंडची राजवट, अशा अनेक राजवटी होत्या, पोर्तुगीजांची राजवट, या सगळ्या राजवटी उलटून पाडल्या गेल्या आणि इथले सगळे गुलामगिरीत असणारी राष्ट्र ही स्वतंत्र होऊ लागली. म्हणजे ज्या गोष्टी अपेक्षितच नव्हत्या त्या व्हायला लागल्या. म्हणजे आशिया आफ्रिका खंडातल्या सगळ्या राजवटी बघता बघता स्वतंत्र व्हायला लागल्या. आणि पण या नवीन स्वतंत्र झालेल्या राजवटी पुढे असा एक पेचप्रसंग होता की यांनी कुठली शासन पद्धती स्वीकारावी, कारण या नव्याने स्वतंत्र झालेल्या होत्या आणि यांच्या पुढे मुख्य ध्येय स्वतःचा विकास करणं, राजकीय, सामाजिक, आर्थिक विकास करणं, अशी विविध आव्हाने यांच्या पुढे होती. त्यामुळे या आव्हानांना तोंड देता येईल अशी राजवट स्वीकारणे, अशी राज्य व्यवस्था स्वीकारणे हा या देशांपुढचा प्रमुख प्रश्न होता. दुसऱ्या महायुद्धानंतर जितक्या प्रमाणात ही राज्य स्वतंत्र व्हायला लागली तितक्या प्रमाणामध्ये तुलनात्मक शासनाचा अभ्यास करण्याची गरज वाढायला लागली. हे लक्षात घ्या की या काळात ही गरज वाढत गेली आणि त्याच्यातूनच मग तुलनात्मक शासन पद्धती
असा एक राज्यशास्त्राचा नवीन शाखा थोडीशी उदयाला यायला आलेली आपल्याला दिसते. म्हणजे तुलनात्मक शासन पद्धती, कम्पॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, तुलनात्मक शासन आणि राजकारण हे एक नवीन आव्हानात्मक अशी शाखा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता आपण याच्या पुढचा भाग थोडासा बघूया. आपण आधी हा फरक समजून घेऊ की शासन व राजकीय व्यवस्था किंवा राजवट यात काय फरक आहे. तर शासन ही एक संस्थात्मक प्रक्रिया आहे की ज्यात निर्णय घेतले जातात व त्यांची अंमलबजावणी केली जाते. आणि शासनाची प्रमुख कार्य ही कायदेविषयक, कार्यविषयक, न्यायविषय आहे. तर राजकीय व्यवस्था, राजवट ही अधिक व्यापक संकल्पना आहे. आता आपण याच्यात मुख्य काय फरक पाहतोय की शासन ही एक संस्थात्मक प्रक्रिया आहे. म्हणजे शासन ही एक इन्स्टिट्यूशनल प्रोसेस आहे आणि त्यातच शासनामध्ये मुख्यत्वे करून निर्णय घेतले जातात आणि त्यांची अंमलबजावणी केली जाते. म्हणजे शासनाचं कायदेविषयक, कार्यकारी, न्यायविषयक ही धोरण आहेत. म्हणजे डिसिजन घ्यायचे, पॉलिसी ठरवायची, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आणि न्याय व्यवस्था आहे. तर शासन ही थोडीशी वर्किंग बॉडी असं आपल्याला म्हणता येईल. पण राजकीय व्यवस्था किंवा राजवट ही शासनापेक्षाही अधिक मोठी अशी संकल्पना आहे. लक्षात येत आहे. म्हणजे व्यवस्था ही एम्ब्रेला सारखी आहे की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट केल्या जातात. राजवट ही व्यापक कल्पना आहे, व्यवस्था ही व्यापक कल्पना आहे. तर हा याच्यातला फरक आपण लक्षात घेतला की आपल्याला पुढे जाता येईल. मग आता एक लक्षात घ्या, हे सगळं आपण मुख्य फरक लक्षात घेतला की मग वर्गीकरण करणं अजून सोपं जातं. मग वर्गीकरण कशासाठी करायचं, काय हेतू आहेत त्याचे, हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे वर्गीकरणामुळे काय होतं, राजकारण व शासन समजून घेण्यासाठी वर्गीकरणाचा फायदा होतो. दुसरा हेतू जो आहे तर अधिक चांगले शासन व्यवहार होण्यासाठी राजकीय व्यवस्थेचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. आणि तिसरं, व्यवस्थांचा संक्रमणांचा अभ्यास या वर्गीकरणामुळे करता येतो. म्हणजे व्यवस्था या ट्रान्झिटरी असतात, संक्रमणशील असतात, त्यांचं एका स्वरूपामधून दुसऱ्या स्वरूपामध्ये रूपांतर होत असतं. आणि हे जे ट्रान्सफॉर्मेशन प्रक्रिया आहे, संक्रमणाची प्रक्रिया आहे, तिचा अभ्यास करणं, याच्यासाठी आपल्याला तुलनात्मक शासन आणि राजकारण या विषयाचा उपयोग होतो असं म्हणावं लागेल. म्हणजे आता थोडक्यात असं म्हणता येईल की आपण हा विषय का घेतो, याचा उपयोग काय आहे, असं थोडस बघावं लागणार आहे. यानंतर आपल्याला पुढे जाता येईल. आता आपण काय बघितलं की शासन, तुलनात्मक शासन वगैरे का बघायचं, का अभ्यास करायचा. तर याचे काही फायदे तोटे आहेत ते आपल्याला नंतर लक्षात येईल. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तर लोकशाहीवादी आणि अधिकारवादी ज्या व्यवस्था आहेत त्या कुठल्या अवस्थेमधून चालल्या आहेत त्याचा अभ्यास करणं, त्याच्याशी संबंधित गोष्टींची चर्चा करणं, हा आपल्याला अभ्यास करायचा आहे आज. तर आपण यातला एक एक बघूयात की पहिलं जे आहे ते लोकशाही राजवटीचा विकास कसा झालाय. तर आपण हे पूर्वी बघितलेलं आहे की लोकशाही हा शब्द डेमॉस आणि क्रेटॉस या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. तर याचा अर्थ डेमॉस म्हणजे लोक आणि क्रेटॉस म्हणजे सत्ता, पॉवर. तर या दोन शब्दांपासून झालाय. याचा अर्थ लोकांचे राज्य असा होतो. तर इसवी सन पूर्व 5व्या शतकात ग्रीक लोकांनी या शब्दाचा वापर केलेला आपल्याला दिसतो. त्या काळात काय होतं की ग्रीसमध्ये नगर राज्य होती आणि फक्त ठराविक प्रौढ लोकांचा सहभाग होता. म्हणजे ग्रीसमध्ये जी छोटी छोटी नगर राज्य होती, सिटी स्टेट्स म्हणायचे त्याला, ती होती आणि त्याच्यामध्ये ठराविक अशा लोकांचा सहभाग, म्हणजे विशेषतः प्रौढ लोकांचा सहभाग होता. म्हणजे त्याच्यामध्ये गुलामांचा समावेश नव्हता, स्त्रियांचा समावेश नव्हता, मुलांचा समावेश नव्हता. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की ही लोकशाही जी ग्रीक सिटी स्टेट्स मध्ये दिसते ती
साधारणपणे मर्यादित स्वरूपाची लोकशाही दिसते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ज्याला आपण लोकशाही, आदर्श लोकशाही म्हणतो, किंवा लोकशाहीचा पहिला प्रयोग ग्रीक सिटी स्टेटमध्ये झाला, पण तिथे सुद्धा मर्यादितच लोकशाही होती, पण कमीत कमी तिथं तो व्यवहार सुरू झाला, लोकशाहीची पद्धत सुरू झाली, म्हणून त्याचा रेफरन्स आपल्याला इथे घ्यावा लागतो. मग 1919 म्हणजे असं नाही की तिथं लोकशाही सुरू झाली म्हणून लगेच लोकशाहीचा प्रसार सुरू झाला, लोकशाही आयडिओलॉजी पसरली, राज्यव्यवस्था पसरल्या, असं नाहीये. लोकशाही हळूहळू सगळ्या जगभर तिचे धागेदोरे पसरायला लागले. बर, दुसरी गोष्ट अशी की सगळ्याच देशांमध्ये लगेच प्रौढ मताधिकार आले वगैरे असंही नाहीये. 1919 मध्ये जर्मनीमध्ये प्रौढ मताधिकार दिला गेला. म्हणजे जर्मनी देशामध्ये किती उशिरा मताधिकार दिला गेला ते बघा. त्यानंतरच्या वर्षी स्वीडन मध्ये दिला. 1945 मध्ये फ्रान्स मध्ये दिला गेला. आणि आत्ताच्या आपल्याला विविध राजकीय व्यवस्था दिसतात. या विकसित होण्यास खूप वर्ष लागलेली आहे. कारण आत्ताच्या ज्या राजकीय व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये स्वनिर्धाराला महत्व आहे. म्हणजे सेल्फ डिटरमाइनिंग अशा त्या व्यवस्था आहेत. म्हणजे स्वयंनिर्णयाचं तत्व जे वुड्रो विल्सननी प्रसिद्ध, त्याच्या काळात प्रसिद्ध झालं, ते त्याची पॉप्युलरिटी सगळीकडेच लोकप्रियता वाढली. अनेक लोकांनी, अनेक देशांनी स्वनिर्धारावर आधारित राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले. नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना सुद्धा स्वशासन करण्यास अवघड गेले. म्हणजे हे ऐकायला खूप छान वाटतं, स्वयंनिर्णय, स्वनिर्धार वगैरे, पण प्रत्यक्षात असं खूप अवघड जातं. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या जगातल्या राष्ट्रांचा विचार केला पाहिजे. कारण बऱ्याच राष्ट्रांनी सामूहिक मालकी, नियोजित अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे, तर पाश्चात्य देशातील राष्ट्रांनी नागरी हक्क, स्वातंत्र्य, लोकशाही, राज्यघटनेचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जी दुसऱ्या जगातली राज्य आहेत, म्हणजे साम्यवादी व्यवस्थांच्या प्रभावाखाली असलेली, त्यांचे सगळे काय कलेक्टिव्ह ओनरशिप, सामूहिक मालकी, प्लॅन्ड इकॉनॉमी, नियोजित अर्थव्यवस्था, असं त्यांचा स्वीकार केलाय. तर पहिलं जे जग आहे म्हणजे भांडवलशाही गटातलं, तर त्यांनी नागरी हक्क, राष्ट्रांचे स्वातंत्र्य, लोकशाही यांचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. तर याच्या पुढे आपण असं बघणार आहोत की लोकशाही व्यवस्थांच्या मध्ये सुद्धा आपल्याला विकसित राज्यांमधील लोकशाही आणि विकसनशील राज्यांमधील लोकशाही असे दोन भाग दिसतात. लक्षात येते? म्हणजे कसं की दोन्हीकडे लोकशाही राबवायची पद्धत थोडीशी त्याच्यात फरक आहे. आता विकसित राज्यांमधील लोकशाही व्यवस्था कशा आहेत हे थोडस आपण बघूया. ते म्हणजे विकसित राज्यांमध्ये आपल्याला असं दिसतं की थोडस बहुसत्ताक शासन पद्धती दिसतात, उदारमतवादी शासन पद्धती दिसतात, असं दिसतं. तर रॉबर्ट डाल याने पॉलिआर्की, पार्टिसिपेशन अँड अपोजिशन या पुस्तकामध्ये बहुसत्ताक व्यवस्था या उदारमतवादी शासनामध्ये निर्माण होतात असे सांगितले आहे. ओके, म्हणजे पाश्चात्य देशांनी बहुसत्ताक या शब्दाला प्राधान्य दिले. लक्षात येत आहे? बहुसत्ताक म्हणजे काय? मग बहुसत्ताक म्हणजे बहुसंख्याकांची सत्ता, पॉलिआर्की, आणि कारण त्यांच्या मते उदारमतवादी लोकशाही ही एक व्यवस्था असण्यापेक्षा एक आदर्श संकल्पना आहे. म्हणजे एक असं आहे, उदारमतवादी लोकशाही ही एक आयडियल कन्सेप्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. प्रत्यक्षामध्ये उदारमतवादी लोकशाही संकल्पना अंमलात आणणं, अस्तित्वात आणणं हे खूप अवघड आहे
असा त्याचा अर्थ होतो. तसेच बहुसंख्याक या शब्दामुळे असे सूचित होते की विकसित देशांमध्ये लोकशाही राजवटी अजूनही कमी पडतात. म्हणजे कसं आहे की यांना विकसित देशांमध्ये सुद्धा 100% लोकशाही आपल्याला सापडणं जरा अवघड वाटतं. उदारमतवादी किंवा बहुसत्ताक राज्य व्यवस्था या उत्तर अमेरिका, उत्तर युरोप, ऑस्ट्रेलिया मध्ये आढळतात. तर जपान व उत्तर आफ्रिकेतही या व्यवस्थेची काही लक्षणं आढळतात. म्हणजे असं आहे की बहुसत्ताक व्यवस्था या उत्तर अमेरिका, उत्तर युरोप, ऑस्ट्रेलियात आढळतात. तर जपान आणि दक्षिण आफ्रिकेतही काही डेमोक्रेटिक अशा आपल्याला व्यवस्था आढळतात. म्हणजे लोकशाही व्यवस्था या सुद्धा आपल्याला पूर्णपणे 100% लोकशाही अशा नाही सापडत. त्याला काहीतरी मर्यादा आहेत किंवा बहुसत्ताकलाच लोकशाही म्हणलं जातं. म्हणजे लोकशाहीमध्ये सुद्धा बहुसंख्याकांची सत्ता असते की जिथं अल्पसंख्याकांची थोडीशी गळचेपी होऊ शकते. हा फरक थोडासा लक्षात ठेवा. मग या व्यवस्थांची काही वैशिष्ट्य सांगता येतील आपल्याला. ती कशी? तर पहिलं मोठं वैशिष्ट्याचं प्रमुख म्हणजे या व्यवस्था या आपण एक बघू प्रौढ मताधिकारावरती अवलंबून असतात. म्हणजे इथे प्रौढ झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार असतो. आपल्याला असं दिसतं की सर्वसाधारणपणे 18 किंवा 21 वर्ष प्रत्येक देशात त्याचे अटी वेगळे आहेत. हे वय पूर्ण झालं की सगळ्यांना सरसकट मताचा अधिकार मिळतो. भारतामध्ये आधी 21 वर्ष पूर्ण झालं की मताचा अधिकार होता. तर आता 18 वर्ष पूर्ण झालं की मताचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. या व्यवस्थांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे खुल्या व न्याय्य निवडणुका. आता हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे खुल्या वातावरणात निवडणुका होतात आणि त्याच्यामध्ये कुठलाही दबाव नसतो, दडपशाही नसते, मोकळेपणा असतो, धाकदपट नसतो आणि न्याय्य निवडणुका म्हणजे फ्री अँड फेअर म्हणजे योग्य पद्धतीने त्या निवडणुका होतात. म्हणजे बॅलेट बॉक्स सिक्रेसी पाळणं, मुक्तता पाळणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे सरसकट पाळलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे या प्रकारच्या लोकशाहीमध्ये सगळ्यात आधी लक्षात असं येत आहे की एक पर्यायी विरोधी गट इतका सक्षम असतो की समजा एक्झिस्टिंग गव्हर्नमेंटला काही प्रॉब्लेम आला किंवा असं मला म्हणायचं की एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट, सत्तेत असलेलं गव्हर्नमेंटच्या तुल्यबळ असं एक पर्यायी शासन उभं करू शकेल असा विरोधी पक्ष इथे अस्तित्वात असतो. त्याला शॅडो कॅबिनेट असंही म्हणतात. म्हणजे सावली मंत्रिमंडळ तयार असतं. म्हणजे हे या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. आणि याच्यामध्ये शासनाचे नियंत्रण नसलेली माहिती या पक्षाकडे असते की ज्याच्यामुळे हे शासनाला कधीही नियंत्रित करू शकतात. समाजामध्ये विविधता असलेले गट हे पण त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे समाजामध्ये वेगवेगळे जे गट आहेत, होमोजिनिटी नसते. धार्मिक, भाषिक, वंशिक असे अनेक गट असतात. तर मग असे गट विविध असले की त्या लोकशाहीला जरा बळकट येते किंवा त्याचं वैविध्यता पूर्णता सांभाळली जाते. त्यामुळे या अशा समाजामध्ये विविधता असलेले गट असतात. या सर्व विविधता असलेल्या गटांची मोड बांधणं हे काम आहे. आधुनिक लोकशाहीमध्ये विविध स्वायत्त संस्था, संघटना असतात. ही व्यवस्था पाश्चात्य देशातील व्यक्तिवादातून त्यांच्या कल्पना घेतात. त्या हक्कांना तसेच खुल्या स्पर्धाळू समाजाचा स्वीकार करतात. म्हणजे ह्या व्यवस्था ज्या असतात ते पाश्चात्य देशातल्या व्यक्तिवादातून त्यांच्या कल्पना घेतात. हे जे देश आहेत अशा प्रकारची लोकशाही जे आणू शकतात ते
पाश्चात्य देशातून काही कल्पना घेतात आणि ते व्यक्तिवादाच्या कल्पना घेतात. व्यवस्थांचा सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा हा पाश्चात्य उदारमतवादाकडून आहे. म्हणजे हा जो लिबरलिझम आहे, उदारमत्व आहे, मतवाद आहे, तो व्यवस्थांच्या सांस्कृतिक आणि वैचारिक वारसामधून चाललेला आपल्याला दिसतो. या लोकशाही व्यवस्था ही सगळ्या सारख्याच नाहीत. म्हणजे याच्यात सुद्धा फरक आहे. या सगळ्याच व्यवस्था काही सारख्या नाहीयेत, लक्षात घ्या. काही बहुसंख्याकांच्या लोकशाहीवर आधारित आहेत, तर काही बहुसत्ताक पद्धतीवर आधारित आहेत. म्हणजे बहुसंख्याकांच्या लोकशाहीवर काही आधारित, काही बहुसत्ताक पद्धतीवर आधारित, काही व्यवस्था संसदीय शासन पद्धती स्वीकारणारे आहेत. उदाहरणार्थ UK, न्यूझीलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इस्रायल वगैरे. या व्यवस्थांचे वैशिष्ट्य म्हणजे एकपक्ष सत्ता, सत्ता विभाजन नाही, एकात्म व आभासात्मक संघराज्य, कायद्याचे अधिराज्य इत्यादी होते. म्हणजे या व्यवस्थांचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एक पार्टी सत्तेवर येऊन ती राज्य करते आणि आपल्याला आघाड्यांची सरकार इथं दिसत नाही. सत्ता विभाजन नसते, म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर जे आपल्याला अध्यक्षीय पद्धतीत दिसत ते पण नसतं. एकात्म व आभासात्मक संघराज्य, याच्यामध्ये एकात्म पद्धतीचं संघराज्य असतं आणि आभासात्मक म्हणजे क्वासी फेडरल पद्धतीचं किंवा इंटिग्रेटेड अशा टाईपचं आपल्याला संघराज्य दिसतं किंवा अशा पद्धतीने राज्य चालवताना आपल्याला दिसतं. आणि कायद्याचं अधिराज्य म्हणजे सगळा राज्य हे नियमांचं, कायद्याचं असतं असं आपल्याला आढळतं. आता याच्या पुढचा भाग असा आहे की US प्रारूप स्वीकारणाऱ्या लोकशाहीमध्ये सत्ता विभाजन असते. म्हणजे ज्या लोकांनी अमेरिकेचं मॉडेल प्रारूप स्वीकारले, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केलाय, तिथे आपल्याला दिसतं की सत्ता विभाजन आहे, सत्तेचं बायफर्केशन आहे. राज्यघटनेमध्ये संस्थात्मक विभाजनाला कायदेशीर परवानगी आहे आणि अशा देशांच्या राज्यघटना कायदेशीर विभागणीला परवानगी देतात. नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया यासारखी राज्ये ज्यात धार्मिक, वैचारिक, प्रादेशिक, भाषिक व सांस्कृतिक विविधता आहे, त्यांनी या पद्धतीचा विचार केला आहे. यात सत्ता विभाजन, द्विगृही सभागृह, संघराज्य, प्रमाणशीर प्रतिनिधित्व, मूलभूत हक्क आढळून येतात. तर याची वैशिष्ट्य काय आहेत की याच्यामध्ये साधारणपणे वैचारिक, प्रादेशिक, भाषिक, सांस्कृतिक विविधता आहे. अशा राज्यांमध्ये या पद्धतीचा स्वीकार केलेला दिसतो अमेरिकन पॅटर्नचा. यात सत्ता विभाजन नाही, सत्ता विभाजन असते, द्विगृही सभागृह, संघराज्य, प्रमाणशीर, या सगळ्या गोष्टी आपल्याला या पद्धतीमध्ये आढळून येतात. मग आता आपल्याकडे पुढे दुसऱ्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या राहतात, त्या म्हणजे कुठल्या? आता आपण पाहिले विकसित देशांमधल्या. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विकसनशील राज्यातील लोकशाही व्यवस्था. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडात अनेक देश स्वतंत्र झाले आहेत. या राज्यांमध्ये अशी आशा निर्माण झाली की राष्ट्रवादी, वसाहतवादी विरोधी चळवळीचे रूपांतर लोकशाही शासनात होईल. आणि मग काय होईल की एक अपेक्षा आहे की खूप राष्ट्र नवीन स्वतंत्र होत आहेत, तर इथे राष्ट्रवादी शासन निर्माण होईल, वसाहतवाद विरोधी चळवळीचे रूपांतर हळूहळू लोकशाहीमध्ये होईल, अशी अपेक्षा ठेवून ही राष्ट्र निर्माण झाली. यातील बहुतेक राज्य ती दुर्बल आहेत. ओके, हे दुबळी आहेत, आर्थिकदृष्ट्या दुबळी आहेत, पॉलिटिकली ती खूप अशी मजबूत नाहीयेत. आणि या राज्यांमध्ये राष्ट्र उभारणी व राज्य उभारणी प्रक्रिया लवकरच सुरू होईल. शिक्षण व औद्योगिकरण नाहीये. यातल्या बहुतेक राज्यामध्ये शिक्षण नाही आणि औद्योगिकरण नाही. या राष्ट्रांना लोकशाहीचा अनुभव नाही. त्यामुळे
यातील बहुसंख्य राष्ट्रांनी लोकशाही राजवट स्वीकारलेली असली तरी तिथे हुकुमशाही प्रवृत्ती जन्मल्या आहेत असं म्हणायला लागलं. म्हणजे हे देश वरवर बघता तरी असं वाटलं ना लोकशाही स्वीकारली वगैरे, तरी प्रत्यक्षात त्यांचं इन्क्लिनेशन कल हा हुकुमशाही प्रवृत्तीकडं आढळतो असं आपल्याला दिसतं. आणि या राष्ट्रांना दुसरी गोष्ट, लोकशाही स्वीकारली तरी लोकशाही राबवायचा अनुभवच नाहीये. मग ज्या राष्ट्रांना लोकशाही राबवण्याचा अनुभव नाही तिथं अचानक लोकशाही पद्धती रुळणार नाही. हे सगळं म्हणजे असं तार्किक दृष्ट्या बघायला लागतं की मग इथं अशा का प्रवृत्ती जन्मतात की हुकुमशाही, की त्यांना सवयच नाही लोकशाही राबवायची. म्हणजे ही विकसनशील राज्यामधली लोकशाही राष्ट्र वरवर जरी वाटली ती लोकशाही आहेत तरी प्रत्यक्ष त्यांची पद्धत, कामाची पद्धत हुकुमशाहीकडे झुकलेली अशी आढळून येते. तर ह्या गोष्टींची आपल्याला माहिती पाहिजे. या राष्ट्रांमध्ये लोकशाही विकसित होण्यातील मुख्य अडथळा तेथील वांशिक, भाषिक, धार्मिक गट होय. आता असं का बरं होत आहे? ह्या देशांमध्ये लोकशाही का विकसित होत नाही? काय प्रॉब्लेम येतो? म्हणजे त्या लोकशाही कागदोपत्री जरी स्वीकारली तरी काय प्रॉब्लेम येत? तर इथं जे वांशिक, भाषिक, धार्मिक गट आहेत ना, या सर्व गटांना आपापली अस्मिता असते, स्वतःची आयडेंटिटी असते आणि ती आयडेंटिटी जपण्यामध्ये महत्व देतात त्याला. म्हणजे त्याचे आयडेंटिटी क्रायसिस सुरू होतात. म्हणजे हे सगळे पेचप्रसंग आहेत. सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासात विविध वांशिक गट दिसतात. मग सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासात विविध वांशिक गट दिसतात. हे गट विकासाच्या टप्प्यावर दिसतात, विविध टप्प्यांवर येते. म्हणजे सगळ्या गटांचा विकास सेम झालाय असं पण नाहीये, कमी जास्त आहे. तर विकासाच्या विविध टप्प्यांवरती हे गट दिसतात. धार्मिक विविधता राजकीय संघटनेच्या स्वरूपात दिसते. या गटांच्या राजकीय सहभागातून त्यांच्या मागण्या वाढतात, राजकीय जागृती वाढत आहे. या गंमत अशी आहे की राजकीय मागण्या वाढतात, जागृती वाढत चालली आहे, पॉलिटिकल मोबिलायझेशन. या राज्य व्यवस्थेत लोकांचा सहभाग वाढतोय. याचा परिणाम या व्यवस्था लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे झुकताना दिसतोय. आता कसं आहे की या देशांमध्ये लोकांचा सहभाग वाढतोय, बरोबर आहे, पण परिणाम होतो काय त्याचा की हे देशांचा असा निर्णय होतो की लोकांचा सहभाग वाढला की दबाव येऊ शकतो, त्याची हुकुमशाही हळूहळू सुरू केलेली बरी. आणि म्हणून लोकांच्या सगळ्या वागण्यावर, बोलण्यावरती बंदी घातली जाते. उदाहरणार्थ लॅटिन अमेरिकेतली राज्य. आता याच्या पुढचा भाग जो असा आहे की पूर्वेकडील व आग्नेय आशियातील राष्ट्रे ही राजकीयपेक्षा आर्थिक ध्येयाला महत्व देताना दिसतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने पॉलिटिकल डेव्हलपमेंट किंवा पॉलिटिकल गोल्स पेक्षा इकॉनॉमिक गोल्स, अचिव्हमेंट्स महत्वाचे आहेत. लक्षात येते पूर्वेकडची, पूर्व आणि आग्नेय आशियातली राष्ट्र, कारण ही राष्ट्र अविकसित आहेत. या राष्ट्रांचा हेतू हा आर्थिक विकास साधणे हेच आहे. ओके. दक्षिण कोरिया उदाहरणार्थ, तैवान, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया इत्यादी या देशांमध्ये व्यवस्थेला खूप पाठिंबा असतो. म्हणजे ते ज्या काही व्यवस्थांमध्ये राहतात, ज्या तर तिथं त्यांचा सपोर्ट असतो व्यवस्थेला. आणि कुठलीही व्यवस्था ही लोकांच्या पाठिंब्याशिवाय टिकत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मग या देशांमध्ये व्यवस्थेला पाठिंबा असतो म्हणजे कसा असतो, तर या देशांमध्ये निष्ठा, शिस्त, कर्तव्य भावना याला जास्त महत्व असतं. म्हणजे हक्कांपेक्षा कर्तव्य भावना जास्त असते. आणि मग परिणाम असा होतो की या लोकांचा सपोर्ट व्यवस्थेला मिळतो आणि जेवढा पाठिंबा मिळेल तेवढी ती व्यवस्था तग धरते, टिकते, असं त्याच्यातून आपल्याला कळतं. आता विकसनशील देशांच्या बाबतीत अजून आपल्याला एक बघावं लागेल की एक प्रसिद्ध सिद्धांत आहे हंटिंग्टनचा, त्याचा क्लॅशेस ऑफ सिव्हिलायझेशन असा एक सिद्धांत आहे.
याच्यामध्ये सिव्हिलायझेशन होत असताना कसे कसे संघर्ष निर्माण होतात असं त्या याच्यात वर्णन केलेलं आहे हंटिंग्टननी. तर हंटिंग्टन हा विकास प्रक्रियेचा अभ्यास करणारा लेखक आहे. तर हे आपल्याला या देशांमध्ये कसे दिसतात विकसनशील देशांमध्ये ते आपण बघूयात. अगदी चीन सारख्या देशात सुद्धा पीपल्स डेमोक्रेसी मानणाऱ्या देशातही औपचारिक लोकशाही दिसत नाही. लोकांचा अतिरिक्त सहभाग दिसतो, पण फॉर्मल डेमोक्रेसी ज्याची लक्षणं आपल्याला माहिती आहेत ती काही इथं दिसत नाही. इस्लामचा उत्तर आफ्रिकेच्या राजकारणावर खूप परिणाम दिसतो. तसेच मध्य पूर्व, दक्षिण व आग्नेय आशिया या देशांवरही दिसतो. इस्लामिक राज्यांमध्ये इस्लामच्या आधारे लोकशाहीचा विकास झालेला दिसतो. इस्लामिक जी राष्ट्र आहेत तर इस्लामच्या आधारे लोकशाही डेव्हलप करणं म्हणजे काय, तर इस्लाम कसा चांगला आहे, इस्लाममध्ये लोकशाही व्यवस्थेचं कसं जस्टिफिकेशन दिलंय आणि इस्लाम आणणे म्हणजेच लोकशाही आणणे असं ते लॉजिकल सगळं थिंकिंग, तर इस्लामिक राज्यांमध्ये आपल्याला हे दिसतं. आणि मग खरं लोकशाही इस्लाममध्येच आहे, खरं हे सगळं गणित सगळं इस्लाममध्ये असं ते त्याच्यामध्ये आहे. इराण, सुदान, पाकिस्तान ही त्याची उदाहरणं आहेत. याचा उल्लेख पाश्चात्य विश्लेषक अनुदारवादी म्हणजे इलिबरल असा करतात, कारण ह्या राज्यव्यवस्था धार्मिक नियमांना महत्व देतात, राजकीय अधिकार अमर्याद देतात. आतापर्यंत आपण काय बघितलं की लोकशाही व्यवस्थांमध्ये विकसित लोकशाही व्यवस्था, विकसनशील लोकशाही देशांमध्ये लोकशाही व्यवस्था कशा राबतात ते बघितलं. आता आपण थोडस अधिकारवादी राजवटीचं स्वरूप सुद्धा बघूयात. ओके, म्हणजे अधिकारवादी राजवटी कशा असतात की लोकशाहीच्या विरोधात विचार करणारी राजवट असते. जेव्हा सत्तेला मान्यता असते त्याला अधिकार म्हणतात, पण जेव्हा सत्तेला मान्यता नसतानाही ती वापरली जाते तेव्हा त्याला अधिकारवाद असं म्हणतात. याला वरून शासन असेही म्हणतात. असे आपल्याला अमर्याद राजेशाहीत, पारंपरिक हुकुमशाहीत, एकपक्षीय राजवटीत, लष्करी राजवटीमध्ये दिसते. अधिकारवादी व सर्वंकषवादी शासन याच्यात फरक आहे. सर्वंकषवादी शासनामध्ये शासनात पूर्ण केंद्रीकरण असते. ही 21व्या शतकातली कल्पना आहे. हे आपल्याला फॅसिझम, नाझिझम, स्टॅलिनच्या काळातला रशिया यांच्या बाबतीत आढळते. तसेच सर्वंकष व्यवस्था या अधिकारवादी असतात. ओके, पण सर्व अधिकारवादी व्यवस्था या सर्वंकषवादी नसतात. हा पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की सर्वंकषवादामध्ये अधिकारवाद येतो, पण अधिकारवादामध्ये सर्वंकषवाद येत नाही. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि मग आपण पुढचं बघितलं पाहिजे की नक्की काय फरक आहे ते. आता आपण असं बघू की अधिकारवादी व्यवस्थांची वैशिष्ट्ये काय आहेत बघूयात, कारण आपला टॉपिक ऑफ डिस्कशन जो आहे तो अधिकारवादी वैशिष्ट्य आहे. तर अधिकारवादी शासनाची वैशिष्ट्य म्हणजे घटनात्मक मर्यादा न पाळता सत्ता उपभोगता येते. म्हणजे यांना कुठेतरी कॉन्स्टिट्यूशनल लिमिटेशन्स नसतात. सत्ता उपभोगतात, घटना नावालाच असते, पण यांना कुणी जाब विचारू शकत नाही अधिकाऱ्यांना. याच व्यक्ती तिची सत्ता फक्त संमतीतून मिळवत नाही तर तिच्या वैयक्तिक गुणांमधून मिळवते. म्हणजे सत्ता ही फक्त संमतीतून होत नाही तर वैयक्तिक गुण, इंडिव्हिज्युअल क्वालिफिकेशन्स मधून मिळते. यात बळाचा वापर, हिंसेचा वापर केला जातो. म्हणजे कधी कधी बळ वापरलं जातं, फोर्स, हिंसा, व्हायलन्स याचाही वापर केला जातो. लक्षात येत आहे.
शासनात बदल हा शांततेने सहजगत्या होत नाही. म्हणजे या शासनांमध्ये बदल शांततापूर्ण सहजगत्या होत नाही. उठाव किंवा क्रांतीमुळे शासन बदलले जाते. या सत्ता लोकांना जबाबदार नसतात. म्हणजे गंमत आता याच्यातली खोच लक्षात घ्या की शासनात बदल हा शांततेने सहजगत्या होत नाही. म्हणजे इथं जर शासनामध्ये काही बदल करून घ्यायचा असेल तर तो इझिली होत नाही, तर बाय फोर्स किंवा रिव्होल्युशन असं होतं. म्हणजे बाय फोर्स म्हणजे जबरदस्तीने कूद येतात, खूप होतात, उठाव होतात, क्रांती होते आणि मग अशा प्रकारे सत्ता बदलल्या जातात. म्हणजे शांततापूर्ण इलेक्शनच्या पद्धतीने पीसफुल मेथड असं काही नाहीये. या सत्ता लोकांना जबाबदार नसतात व लोकांचा सहभागही नसतो याच्यामध्ये. या सत्तांना लोकांची कमिटमेंट किंवा अकाउंटेबिलिटी असं काही नसतं आणि लोकांचाही या सत्तेत सहभाग नसतो. लोकांची कन्सेंट घेतली जात नाही, लोकांना सहभागी करून घेतलं जात नाही किंवा एखाद्या प्रश्नावर त्यांचं ओपिनियन पण घेतलं जात नाही. लोकमताचा याच्यावरती फार प्रभाव पडत नाही. म्हणजे याच्यामध्ये अधिकारवादी व्यवस्थांमध्ये जो राज्यकर्ता आहे तो त्याला काय पाहिजे तो निर्णय घेत असतो. आंतरराष्ट्रीय शांततेला या व्यवस्थांचा उपयोग होत नाही. या व्यवस्था आंतरराष्ट्रीय शांततेला फार पूरक असतात असं नाहीये. कमी लोकजागृती हे या व्यवस्थांचे वैशिष्ट्य होय. म्हणजे लो पॉलिटिकल मोबिलायझेशन हे या व्यवस्थांचं वैशिष्ट्य आहे. लोकांचे बिगर राजकीयकरण म्हणजे डिपॉलिटिसायझेशन ऑफ पीपल, म्हणजे राजकारणापासून लोकांना लांबच ठेवलं जातं. मर्यादित बहुसत्ताकवाद चुकून जरी असला तरी तो मर्यादित असतो. म्हणजे लोकशाहीत जो बहुसत्ताकवाद दिसतो, बहुसंख्याकांची सत्ता, तसं काही इथे दिसत नाही. राजकीय सत्ता कोणत्याही गटाला बांधील नसते. म्हणजे त्यांची कमिटमेंट कुठंच नसते, पण त्यांचं सगळ्यांनी ऐकावं असं त्याच्यामध्ये इम्प्लिसिट असं असतं, गृहीत असतं. मग आपल्याला असं दिसतंय की दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातल्या अधिकारवादी व्यवस्था कशा आहेत, तर या व्यवस्था प्रामुख्याने विकसनशील देशांमध्ये आपल्याला आढळतात. त्या अधिकारवादी व्यवस्था नॉर्मली विकसनशील डेव्हलपिंग देशांमध्ये दिसतात. उदाहरणार्थ काय माहितीये का, लॅटिन अमेरिका, तिथं या अधिकारवादी व्यवस्था दिसतात. मध्य पूर्व देश, आशिया व आग्नेय खंडातील आग्नेय आशियामध्ये या व्यवस्था दिसतात. हे देश असे निर्माण झाले. अगदी विकसित राज्यात उदाहरणार्थ स्पेन, पोर्तुगाल, ग्रीसमध्ये या व्यवस्था जन्माला आलेल्या दिसतात. ओके, म्हणजे कुठं कुठं दिसतात या व्यवस्था, तशा व्यवस्था या देशांमध्ये दिसतात. या व्यवस्था लष्कराच्या व दमन यंत्रणेच्या बळावरती राज्य करतात. लोकशाही संस्था इथे दुबळ्या झालेल्या दिसतात, दुर्बल दिसतात आपल्याला. यांचा प्रमुख जो सोर्स ऑफ पॉवर जे आहे ते लष्कर आणि रिप्रेसिव्ह पॉवर म्हणजे पोलीस आणि तुरुंग याचा आधार घेऊन या हे राजवटी करताना दिसतात. या लष्करी नियंत्रणात असतात. म्हणजे असं आहे की याच्यामध्ये लष्कर याच्यामध्ये बॅकडोर पॉलिटिक्स जे आहे कंट्रोल ते लष्कर करतात. उदाहरणार्थ अर्जेंटिना 1978 ते 83 काळातलं अर्जेंटिना, म्यानमार, काही ठिकाणी लष्करी पाठिंबा असलेली वैयक्तिक सत्ता दिसते. म्हणजे कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या सत्तेला बॅकडोर असा मिलिटरीचा पाठिंबा असतो की मिलिटरी तिच्या ताब्यात असते. ग्रीस, चिली, नायजेरिया, पाकिस्तान, घाना या देशांमध्ये अशी उदाहरणं सापडतात. यात लष्कर हे प्रमुख सूत्रधार असतं, जे सगळा रिमोट कंट्रोल लष्कराकडे असतो. 1965 मध्ये झैरे येथे लष्करी उठाव झाला होता. नंतर लष्कराने माघार घेतली. इजिप्तमध्ये अशी सत्ता लष्कराकडून अधिकारवादाकडे हस्तांतरित होताना दिसते. ओके, म्हणजे इजिप्तमध्ये सुद्धा असं थोडासा अधिकारवाद आपल्याला
लष्कराकडून अधिकारवादाकडे ट्रान्सफॉर्मेशन प्रक्रिया झालेली आपल्याला दिसते. मग आता आपण काय काय बघितलं, एक लक्षात घ्या की आज आपण बघितलं की लोकशाही व्यवस्था, त्यात विकसित देशातील लोकशाही व्यवस्था, नंतर विकसनशील देशातील लोकशाही व्यवस्था हे बघितलं. अधिकारवादी व्यवस्था त्या साधारण कुठे असतात, कुठल्या देशात आढळतात ते पण बघितलं. त्याची वैशिष्ट्ये बघितली आपण. ओके, या या दोन व्यवस्थांमधला प्रमुख फरक काय आहे ते बघितलं. मुख्यत्वे करून लोकशाही व्यवस्थांमध्ये लोकांचा राजकीय सहभाग असतो, अधिकारवादी व्यवस्थांमध्ये लोकांचा राजकीय सहभाग नसतो. हा मुख्य फरक याच्यामध्ये आहे. आणि अधिकारवादामध्ये लष्कराचा पाठिंबा, बळाचा वापर, हिंसेचा वापर असा खूप केला जातो. आणि मग या सत्तांना जबाबदारी किंवा अकाउंटेबिलिटी असं काही नसतं. तर लोकमत सुद्धा खूप त्यांना इन्फ्लुएन्स करेल असं नसतं. तर कमी प्रमाणात अतिशय लोकजागृती दिसते. आणि लोकांना फक्त सुरक्षितता पुरवणे या एकमेव कारणामुळे इथे अधिकारवादी व्यवस्था टिकून राहिलेल्या आपल्याला दिसतात. आणि लोकशाही व्यवस्था तिथं तुबळ्या होत गेलेल्या दिसतात. आणि या सगळ्यातून आपल्याला काय दिसतं की आता आपण कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या दृष्टीने जर बघितलं तर आपल्याला या सगळ्यातून असं दिसतं की जगामध्ये अजून बरंच बघायचं आपल्याला. यानंतर जो ट्रेंड आहे लोकशाहीवादी व्यवस्था, अधिकारवादी व्यवस्था, मग कुठल्या देशात कुठल्या व्यवस्था कशा निर्माण झाल्या हे थोडंसं आपल्याला क्लासिफिकेशन कळलं तर आपल्याला एकंदरीत जगातील तुलनात्मक देशांचा तुलनात्मक अभ्यास, शासन पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करणं हे सोपं जाईल किंवा असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आपल्याला असं म्हणावं लागतंय की अशा पद्धतीने आपल्याला हा अभ्यास करावा लागतो. आपण पुढच्या प्रकरणात याच्या पुढचा भाग बघणार आहोत. आणि ज्या वेळेला आपल्याला मेजर ट्रेंड्स कळतील, मेजर मुख्य प्रवाह काय ते अभ्यासातले, त्यावेळेला आपल्याला तुलना करणं सोपं जाईल. पुढच्या प्रकरणात आपण लष्करी राजवटी म्हणजे काय, सिव्हिल आणि लष्करी यांचं कॉम्प्रोमाइज होतं म्हणजे काय हे पण बघणार आहोत. तर पुढच्या तासाला तर ते बघूच. पण आतापर्यंत आपण इथपर्यंत आढावा घेतला की तुलनात्मक शासन पद्धतीमध्ये याचा वापर कसा करता येईल आणि याचा आपल्याला क्लासिफिकेशन, वर्गीकरण करणं, विविध राज्य व्यवस्थांचा अभ्यास करणं, याच्यासाठी कसा वापर करता येईल हे आपण बघितलं. म्हणजे मुळात तुलनात्मक शासन पद्धती आणि राजकारण हाच मुळात चॅलेंजिंग सब्जेक्ट आहे. कारण पूर्ण जगभरातल्या शासन व्यवस्था तुलना करणं तसं अवघड आहे. म्हणून त्याच्यासाठी जर मेजर हेडिंग्स केले, आपण प्रमुख ग्रुप केले आणि त्या ग्रुपिंग खाली वेगवेगळ्या व्यवस्था घेतल्या तर आपल्याला हा अभ्यास करणं अधिक सोपं जाईल असं मला वाटतं. आणि आपण असंही बघितलं की या व्यवस्था लष्कराच्या दमन यंत्रणाचा वापर करतात अधिकारवादी व्यवस्थेत. आता आपण या बॅकग्राऊंडवरती थोडासा भारताचा विचार थोडा करू, नंतर अधिक करू. तर भारतामध्ये सुद्धा कसं झालेलं आहे की ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटल्यानंतर आपण लोकशाही व्यवस्था स्थापन केली, मान्य आहे. पण आपण मगाशी बघितलं तसं की लोकशाहीची सवयच नाही आपल्या देशाला आणि अचानक तिथे लोकशाही आणली. परिणाम असा झालाय की लोकांना लोकशाही झेपत नाहीये आणि मग कुठला तरी तिथे एक सबळ व्यक्ती उभा राहतो, सबळ, आणि तो काय करतो, सगळी पॉवर हातात घेतो. आणि म्हणजे त्याच्यात सक्षमता असो किंवा नसो, एखादी व्यक्ती इन्फ्लुएन्स करते, करिश्मा असतो तिच्याकडं, लोकांना आकर्षित करू शकते आणि ती व्यक्ती सगळी सत्ता हातात घेते आणि लोकांना भुलवायला सुरुवात करते. म्हणजे आजपर्यंत भारतासारख्या विकसनशील देशाला असं अनुभवाला आलेलं आहे आपल्याला की इथं करिश्मॅटिक लिडर्सचा खूप प्रभाव पडतो. आणि हे सगळं वैशिष्ट्य जे आहे ते
विकसनशील देशातील लोकशाहीचा आहे की इथे करिश्माचा खूप उपयोग होतो. म्हणजे नेहरूंचा करिश्मा असेल, गांधींचा करिश्मा असेल, किंवा त्याच्यानंतर काही करिश्मा, इंदिरा गांधींचा करिश्मा, तर लोकांची सारासार विचार बुद्धी जी आहे ती इथे कमी पडते आणि व्यक्तिप्रेमी होतात लोक. म्हणजे व्यक्तीच्या प्रेमात पडतात, व्यक्तीच्या करिश्माच्या प्रेमात पडतात, आणि मग त्याच्यातून असं होतं की व्हॉट इज ट्रू डेमोक्रेसी, त्याच्यापासून आपण लांब चाललेलो आहे कुठेतरी. म्हणजे ज्या देशाला लोकशाहीची सवयच नाही तिथे आपण ती लोकशाही रुजवायचा प्रयत्न करतोय. मग आता ह्या बॅकग्राऊंडवरती तुमच्या असं लक्षात येईल की कसा भारताचा अभ्यास करावा लागेल. मग आता आपण नंतर याच्या पुढे बरंच काही काही अभ्यास करणार आहोत, भारताचा अभ्यास करणार आहोत, वेगवेगळ्या लष्करी राजवटींचा अभ्यास करणार आहोत. तर ते आपण पुढच्या तासांना बघणार आहोत. तर आजचा आपला जो तास आहे तो मर्यादित आहे की लोकशाही व्यवस्था, त्यातल्या विकसित लोकशाही, विकसनशील व्यवस्था, या देशांमध्ये लोकशाही कशी चालते, आणि अधिकारवादी व्यवस्था याच्यामध्ये या शासन पद्धतींमध्ये राज्यकारभार कसा चालतो असं आपल्याला आज आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आजचा अभ्यास हा पूर्ण नाही म्हणता येणार, अजून आपल्याला खूप काही बघायचं आहे, पण हा तुलनात्मक शासन पद्धतीच्या अभ्यासामध्ये भर घालणारा असा विषय आहे, आणि आजचा अभ्यास हा त्याच्यामध्ये आहे. आणि अशी आपल्याला अजून खूप उदाहरणं देता येतील. लष्करी उठाव कुठे होतात, पाकिस्तानमध्ये पण झालाय लष्करी उठाव. पाकिस्तानमध्ये लोकशाहीचा प्रयोग केला जुल्फिकार अली भुट्टोंनी, बेनझीर भुट्टोंनी, पण तो टिकला का नाही? तर तिथं सवयच नाही लोकशाहीची, तिथं मिलिटरी राजवटीची सवय आहे, आणि म्हणून जनरल झिया त्याच्या अंडर तो राजवट गेली. म्हणजे पाकिस्तानमध्ये लोकशाही आपल्याला असं दिसतं की ती हे झाली नाही, रुजणार नाही, कारण तिथं साधारणपणे लष्कराच्या ताब्यात दिसतं. बांगलादेशमध्ये तसंच दिसतं, लष्कराच्या ताब्यात दिसतं. अशा अनेक ठिकाणी आपल्याला उदाहरणं देता येतील की लष्कराचं बळ आपल्याला दिसतं आणि लष्करी राजवटी दिसतात. म्हणजे इजिप्तमध्येही दिसतं, आणि इजिप्तमध्ये लष्कराच्या बळावरती अधिकारवादी केमाल पाशानी वगैरे भरपूर सुधारणा केल्या, पण केवळ त्याच्या हातात लष्करी सत्ता होत्या म्हणून त्या सुधारणा झाल्या, हो की नाही? म्हणजे लष्कर हे वाईटच असतं असंही, लष्करी राजवट वाईट असतं असं नाही. केव्हा केव्हा तिचा समाजाच्या कल्याणासाठी वापर करता येतो, पण त्या ताकदीचा नेता तिथं असायला लागतो, तर लष्कराचा वापर समाजासाठी करता येतो. तर आता आपण पुढचा जो याचा भाग आहे तो पुढच्या तासामध्ये बघूयात, आणि तोपर्यंत तुम्हाला थँक्यू.